ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून जन्म मृत्यूची, विवाह नोंदणी असे महत्त्वाचे दाखले घेण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पायपीट करावी लागत होती। यासाठी अनेकदा रांगा लावण्याबरोबरच पैसा तसंच वेळही खर्ची पडत होता। त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेनं आदर्श आपले सरकार केंद्र उपक्रमातून घरपोच दाखल्यांची सुविधा दिली असून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील 302 नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ असे 5 तालुके आहेत। या तालुक्यांमध्ये 431 ग्रामपंचायतींमध्ये गावपाड्यातील नागरिकांना दाखला काढण्यासाठी तालुक्यात जावं लागतं। यामध्ये अनेकदा एका फेरीत काम होत नसल्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत असल्यानं दाखल्यासाठी पायपीट करावी लागत होती। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दाखल्यांसाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून आदर्श आपले सरकार केंद्र ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे। या ॲप्लिकेशनद्वारे ग्रामपंचायत विभागाकडून उपलब्ध होणारी जन्म नोंद, मृत्यू नोंद, विवाह नोंद, दारिद्र्य रेषेखालील ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा नमुना 8चा उतारा आणि निराधार असल्याचा असे 7 दाखले तसंच महसूल विभागाचे काही दाखले उपलब्ध झाले आहेत। स्वराज्य संस्थापक राजश्री शिवछत्रपती यांचं आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती आई तुळजाभवानीचं दर्शन ठाणे शहरात होणार आहे। ठाणे शहरातील गणेशवाडी पाचपाखाडी येथे तुळजाभवानी देवीचं मंदिर साकारण्यात आलं असून राज्यभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। ठाण्यातील गणेशवाडी पाचपाखाडी येथे आई तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला होता। मात्र कालांतराने मंदिराचं काम रखडलं। त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेताना मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं। काळ्या पाषाणातून हे मंदिर साकारलं जावं, या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी इच्छा डॉ. जितेंद्र आव्हाड यांची होती। याच इच्छेतून थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिवशंकराचं स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या। असेंट क्रिएटिव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली। शिखर कळस, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती अशी विविध शिल्प या ठिकाणी साकारण्यात आली आहेत। 2000 टन काळ्या पाषाणांचा वापर करून 33 फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, 26 स्तंभ, 20 गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असं मंदिर येथे साकारण्यात आलं आहे। लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करताना पाषाणाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधनांचा वापर टाळण्यात आलाय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या 52 लाख प्रवाशांमध्ये सवलतीत प्रवास करणारे 30 लाख प्रवासी असून दरमहा उत्पन्न 900 कोटी आणि खर्च 920 कोटींपर्यंत अशी महामंडळाची सद्यस्थिती आहे। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14,000 बसगाड्या असून दररोज 400हून अधिक मध्यम लांब पल्ल्याच्या मार्गांवरून त्या धावत आहेत। दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात।
यामध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी, ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे. सवलतीत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांची संख्या देखील 2 कोटींपर्यंत आहे. सवलतीच्या योजनांमुळे लालपरी अडचणीत येऊ नये म्हणून ती रक्कम सरकारकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळावी असा निर्णय झालाय. परंतु त्यानुसार अंमलबजावणी होत नसल्यानं दरमहा कर्मचाऱ्यांचं वेतन, डिझेलचा खर्च भागावा म्हणून महामंडळ सवलतीच्या रकमेची सरकारकडे मागणी करते. त्यासाठी विलंब होत असल्यानं सध्या महामंडळासमोरील अडचणी वाढत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला, शालेय विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक अशा 31 घटकांना तिकीट दरात सवलत दिली जाते. दरवर्षी सवलतीपोटी सरकारकडून महामंडळाला मिळणाऱ्या 1,500 कोटींच्या रकमेत लाडक्या बहिणी आणि लाडक्या आजी आजोबांमुळे आणखीन 1,500 कोटींची वाढ झाली आहे. आता सरकारला दरवर्षी महामंडळाला सवलतीच्या योजनांपोटी सुमारे 3,000 कोटी रुपये द्यावे लागतात. मी जास्त सांगणार नाही, परंतु 15 दिवसाच्या आत अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. परंतु आपण महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाही, राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहोत अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. टोल नाक्यांवरील रांगा कमी करण्याकरिता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरिता फास्टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. फास्टॅग करिताही टोल नाक्यांवर गाड्यांना बराच काळ रांगेत उभं राहावं लागतं. यासाठी देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत याकरिता केंद्र सरकारनं नवीन यंत्रणा राबवण्याचा विचार केलाय. सॅटेलाइट बेस फ्री टोलिंग सिस्टम तयार करत असून यामुळे टोल नाके राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबर प्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल. मुंबई गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, परंतु तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होणार आहे. हा रस्ता बराच रेंगाळला. दिल्ली, जयपूर आणि मुंबई गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही. 14 ते 15 जण, 3 एकर शेतीचे मालक, त्यांच्यात भावाभावांमध्ये भांडणं, कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीचा मोबदला देता देता पुरे वाट लागली, परंतु समस्या सुटलीये असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना आता जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये ही परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी केवळ फेब्रुवारी-मार्च मध्ये परीक्षा देता येत होत्या. या परीक्षेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज करण्याकरिता 15 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. ही मुदत 1 महिना असणार आहे. 10वी आणि 12वीच्या काही विद्यार्थ्यांना शाळेतून, महाविद्यालयातून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून परीक्षा देणं शक्य होत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी खासगी पद्धतीनं अर्ज करून म्हणजेच फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देतात. अशा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळानं दिलासा दिलाय. या संदर्भातील सर्व माहिती मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेवेळी ज्या अटी आणि शर्ती निर्धारित केल्या होत्या त्याच अटी आणि शर्ती जुलै-ऑगस्ट 2025च्या परीक्षेसाठी कायम राहतील. नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनंच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी www.maharashtrasscboard.in या संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करावा असंही राज्य मंडळानं म्हटलं आहे.